कोल्हापूरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे कोल्हापुरामध्ये खळबळ उडाली आहे। ही हत्या तिच्याच प्रियकराने केली असल्याची माहिती समोर आली आहे। दोघे जण गेल्या 6 महिन्यापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, पण गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद व्हायला लागले होते। वाद टोकाला गेल्यामुळे समीक्षा घर सोडून आपल्या मैत्रिणीबरोबर राहायला गेली होती। सतीशने समीक्षाच्या मागे लग्नासाठी तगादा लावलेला होता, मात्र सतीशच्या गुन्हेगारी इतिहासामुळे समीक्षाने त्याला लग्नासाठी नकार दिलेला होता। याचाच राग मनामध्ये ठेवून सतीशने धारदार शस्त्राने समीक्षाची हत्या केली। यानंतर सतीशने सुद्धा आत्महत्या केली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे। नेमकं प्रकरण काय आहे? दोघांमध्ये प्रेम होतं तर समीक्षाला का संपवलं आणि त्यानंतर सतीशने आत्महत्या का केली? संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक पुरोगामी शहर आहे। सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर म्हणून त्याची ओळख आहे। पण याच शहरामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका तरुणीची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे। ही हत्या तिच्याच प्रियकराने केल्याचे उघड झाले असून या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे। हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव सतीश यादव असे असून प्रेयसीचे नाव समीक्षा नरसिंगे असे आहे। समीक्षा आणि सतीश गेल्या 6 महिन्यांपासून कोल्हापूरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते। काहीतरी कारणाने दोघांमध्ये वाद झाला आणि त्यामुळे समीक्षा घर सोडून आपल्या मैत्रिणीसोबत राहू लागली। सतीश यादव सोबतचे नाते तोडल्यानंतर समीक्षा नरसिंगे सरनोबतवाडी येथे आपल्या मैत्रिणीसोबत भाड्याच्या घरामध्ये राहायची। दोघे मिळून इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करायच्या। दोघांमधील वादामुळे समीक्षाला भाड्याचे घर सोडावे लागले होते, म्हणूनच समीक्षा आपल्या आईच्या घरी राहायला गेली होती। मंगळवारी समीक्षा आपले सामान शिफ्ट करण्यासाठी मैत्रिणीसोबत सरनोबतवाडी येथील जुन्या रूमवर गेली, तेव्हा समीक्षाने सतीशला फोन केला। समीक्षा आल्याचे समजताच सतीश तिथं हजर झाला। सतीशने परत लग्नाचा विषय काढला। पुन्हा दोघांमध्ये जोरदार वाद झाला। मैत्रिणीने दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु लग्नासाठी दिलेल्या नकाराचा मनामध्ये राग ठेवून सतीशने त्याच्याकडील चाकू काढला आणि समीक्षाच्या छातीमध्ये खुपसला। सतीशने चाकू इतक्या जोरात खुपसला की तो थेट छातीमधील बरगड्यांमध्ये जाऊन अडकला। जोरात आघात झाल्यामुळे समीक्षा जागेवर कोसळली। त्यानंतर सतीशने तिला लाथा मारल्या आणि घरातून निघून गेला। सतीश निघून गेल्यानंतर समीक्षाच्या मैत्रिणीने मित्रांना फोन केला, घटनास्थळी बोलावून घेतले। जखमी अवस्थेत असलेल्या समीक्षाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता। समीक्षा ही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती। तिची आई मासे विक्री करायची, तर समीक्षा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करून कुटुंब चालवण्यासाठी हातभार लावायची। समीक्षाच्या वडिलांचे 7 वर्षापूर्वी निधन झाले होते, तर 4 वर्षापूर्वी समीक्षाचे लग्नही झाले होते, मात्र ती आपल्या नवऱ्यासोबत राहत नव्हती। डिवोर्सचे प्रकरण न्यायालयामध्ये चालू होते। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे समीक्षा सतीश सोबत लग्न करायला तयार नव्हती। समीक्षा आणि तिची मैत्रीण ज्या घरामध्ये राहत होत्या ते घर एका पोलीस कर्मचाऱ्याचे होते। सतीश आणि समीक्षा यांच्यात भांडण झाल्यानंतर मैत्रिणीने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला। तिने सतीशला चाकू मारण्यापासून अडवण्याचाही प्रयत्न केला, मात्र तिला ढकलत सतीशने चाकू समीक्षाच्या छातीत खुपसला। घरात हॉलपासून ते किचन पर्यंत समीक्षाच्या रक्ताचा सडा पडलेला होता। सतीश यादव हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा माणूस होता। तो शिवाजी पेठेमध्ये क्लब चालवायचा। समीक्षाने त्याला अनेकदा दुसरे काहीतरी काम कर असे सांगितले होते, पण तो ऐकायचा नाही। दोघांमधील वाद वाढल्याने सतीशने अत्यंत अमानवी पद्धतीने समीक्षाच्या छातीमध्ये चाकूने वार केले आणि त्यानंतर तिच्यावरती लाथांचा प्रहार केला। बाहेरून घराचा दरवाजा बंद करून तो पळून गेला। रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या समीक्षाला मैत्रिणीने तिच्या मित्रांच्या मदतीने पहिल्यांदा खासगी रुग्णालयानंतर CPR मध्ये उपचारासाठी दाखल केले, मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता। या घटनेनंतर सतीशने पन्हाळा तालुक्यातील आपल्या मूळ गावी जाऊन फाशी घेत आत्महत्या केली। दुसऱ्या दिवशी सकाळी सतीशचा मृतदेह एका झाडाला लटकलेला आढळून आला। पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला आहे। प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, मात्र प्रेम संबंधामधून असे गुन्हे दिवसेंदिवस वाढत असल्याने आकडेवारी थरकाप उडवणारी आहे। न्यायालयामध्ये खटला चालू असल्याने समीक्षाने सतीशला लग्नासाठी नकार दिला होता, मात्र सतीश तिला समजून घेऊ शकला नाही। प्रेमात जेव्हा मालकीची भावना वाढीस लागते तेव्हा खऱ्या अर्थाने प्रेमाचा शेवट झालेला असतो।
असो, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.